हरे नमः। धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी। वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। सूत उवाच जगृहे पौरुषं रूपं भगवान् महदादिभिः सम्भूतं षोडशकल मादो लोकसुशिक्षया। यस्यांभसि शयानस्य योगनिद्रां वितन्वतः नाभिर्धाम्बुजादासीत् ब्रह्मा विश्वसृजांपती। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि प्रत्यक्ष सूत आणि शौनकादिक यांचा संवाद चाललेला आहे। सूत शौनकादिकाला म्हणतात, हे शौनकादिका हो, भगवान हा विविध रूपाने प्रगट होतो। सत्व रजतम हे त्याचेच आविष्कार आहेत। हे सांगितल्यानंतर भगवंतानी आपल्या स्वतःच्या शक्तीने, आत्मबलाने, आत्ममायेने हे विश्व कसं निर्माण केलं। विश्वाचा भोगताही तोच आहे, विश्वाचा निर्माताही तोच आहे। विश्वाचं सृजन करणारा आणि विश्वातील पदार्थाचे गुण किंवा त्यातील सर्व गोष्टी भोगणारा भोगता तोच आहे। निर्माता आणि भोगता हा तोच आहे। त्यामुळे स्वनिर्मितेषु निर्विष्टो भुंक्ते भूतेषु षड्गुणान, जे 6 गोष्टी आहेत, पंच ज्या ज्ञानेंद्रियात्मक ज्या गोष्टी आहेत आणि मन यांनी तो हे सगळं भोगतो। याप्रमाणे आणि भावयतेष सत्वेन लोकान वै लोकभावना, याप्रमाणे भगवंताचे लीलावतार या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात। या अध्यायामध्ये हा जो 3रा अध्याय आहे पहिल्या स्कंधातला, यामध्ये भगवंताचे 24 अवतार कथन करण्यात आलेले आणि यामध्ये प्रामुख्याने जगृहे पौरुषम रूपम, भगवंत हा कसा प्रगट होतो, कसा व्यक्त होतो ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। महदादिभिः, महदादिभिः म्हणजे महत् गुण, ज्याला आपण महत्त्व असं म्हणतो। जी माया भगवंत निर्माण करतो, आत्ममायेने विश्व निर्माण करतो। अहम बहुश्याम प्रजायेय, मी फार व्हावं अशा प्रकारची इच्छा त्याला होते आणि तो मायेच्या आश्रयाने विश्व निर्माण करतो। मायेचा या ठिकाणी आधार म्हणा, मायेचं साह्य म्हणा, किंवा माया ही एक उपाधी म्हणून तो स्वीकारतो आणि विश्व निर्माण करतो। तो महत्त्वापासून हे सगळं विश्व निर्माण करतो। सुरुवातीला संभूतम षोडशकल मादो लोकसृक्षया, 16 तत्व या ठिकाणी सांगितलेले आहेत। कोणते 16 तत्व आहेत ते म्हणतात, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच महाभूत आणि मन, या 16 गोष्टींनी युक्त तो विश्व निर्माण करतो। विश्वामध्ये या 16 गोष्टी आहेत, हे 16 तत्व आहेत। सुरुवातीला मात्र यस्यांभसि शयानस्य, शांत पहुडलेला हा भगवान आहे। हे जल कोणतं आहे? हे कारण जल असं म्हणतात। कारण जल म्हणजे ज्या जलापासून सगळं विश्व निर्माण झालं, सगळं ब्रह्मांड निर्माण झालं, हे कारण जल आहे। या कारण जलामध्ये भगवान यस्यांभसि शयानस्य, समुद्रामध्ये त्या पाण्यामध्ये शयन करतायत, म्हणून त्याला आपण नारायण अशी संज्ञा देतो। नार म्हणजे पाणी। हे कोणतं पाणी आहे? तर हे कारण जल आहे। आपल्या मानवी जन्मामध्ये सुद्धा
आईच्या पोटामध्ये पाणीच असतं आणि पाण्यातच तो गर्भ तरंगत असतो. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी ही संकल्पना वापरलेली आहे. आणि या पाण्यामध्ये गर्भजलामध्ये जसा गर्भ राहावा त्याप्रमाणे भगवान या कारण जलामध्ये शयानस्य योग निद्रा वितन्वतः योग निद्रेमध्ये असतात. आता योग निद्रा म्हणजे काय याचं वर्णन त्यांनी केलंय. योग समाधी तद्रूपाम निद्राम विस्तारयतो. योगरूपी निद्रा. झोपलेले नसतात, जागृत नसतात असं नाही, तमोविकारात असतात असं नाही, कारण निद्रा म्हणजे तमोविकार आहे. ते तमोविकारात नाहीत, ते जागृतच आहेत, फक्त शांत पहुडलेले आहेत. जागेपणी ते आपल्या स्वतःच्या सगळ्या इंद्रिय शक्ती आवरून निद्रा घेतायत. तत्रच योग समाधीत तद्रूपाम निद्राम असं म्हटलंय. आणि मग या वेळेला नाभिहृदांबुजा दासीत ब्रह्मा विश्वसृजाम पती. त्यांच्या नाभी कमलापासून एक कमल निर्माण होतं. त्या कमलामधून ब्रह्मदेव निर्माण झाले आणि ब्रह्मादेवापासून संपूर्ण हे जे विश्व आहे ते प्रगट झालं. यस्यावयव संस्थाने कल्पितो लोक विस्तारा. ब्रह्मदेव त्यांच्या नाभी कमलापासून निर्माण झाले. म्हणून त्यांनी या ठिकाणी शब्द वापरलाय की ब्रह्मासीद भूत पाद्मे कल्पे. याला पाद्मकल्प असं म्हणतात. ज्या वेळेला ब्रह्मदेव निर्माण झाले तो कल्प कोणता आहे? पाद्मकल्प. सध्या वाराह कल्प चालू आहे. पाद्मकल्प. पाद्मकल्पामध्ये ब्रह्मदेव निर्माण झालेले आहेत आणि सपौरुषम रूपम जगृहे. त्यांनी पौरुषम रूपम जगृहे असं म्हटलंय. हे कोणतं रूप आहे ते म्हणतात. हे जे रूप आहे हे विग्रहात्मक रूप आहे, म्हणजे शरीर धारण केलेलं आहे आणि हे अत्यंत शुद्ध, स्वच्छ, शांत, प्रशांत असं भगवंताचं स्वरूप आहे. या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आपण करत असतो की शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. योगिभिर्ज्ञानगम्यं. योग्यांनाच हे फक्त दिसतं म्हणून त्यांनी शब्द वापरलाय की पश्चन्ते तो रूपमदभ्र चक्षुषा. भगवंताचं हे रूप कोणाला दिसलं? अदभ्र चक्षुषा. ज्यांच्या डोळ्यावर पडदा नाही, ज्यांच्या डोळ्यावर मायेचा पडदा नाही. अदभ्र चक्षुषा. अभ्र म्हणजे आकाशामधले ढग. जसं ढगाने सूर्य झाकला म्हणजे सूर्य दिसत नाही. आपल्याला वाटतं ढगाने सूर्य झाकला. घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम यथा मन्यते. आपण म्हणतो की अहो ढगाने सूर्य झाकला. अहो ढगाने सूर्य कसा झाकला जाईल? सूर्य ढगाने झाकला इतका झाकण्या इतका लहान आहे का? अहो सूर्यापासून तर ढग निर्माण झाले आणि ते ढग सूर्यावर कसे झाकू शकतील? मग काय होतं हो म्हणले? अहो तुमचे डोळे ढगाने झाकलेले असतात. घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम यथा मन्यते. ज्याप्रमाणे मूढ लोक सूर्य ढगाने झाकला म्हणतात त्याप्रमाणे आपण म्हणतो मायेने देव झाकला. मायेने देव झाकत नसतो, मायेने परमेश्वर झाकत नसतो, मायेने सत्य झाकत नसतं. मग काय झाकतं? आपले डोळे झाकतात. आपल्या डोळ्यावर, आपल्या चक्षुवर मायेचा परिणाम होतो आणि म्हणून आपल्याला दिसत नाही. या ठिकाणी दोष आपला आहे, आपल्या अज्ञानाचा आहे. म्हणून ते म्हणतात मदभ्र चक्षुषा. भगवंताचे हे रूप कोणाला दिसू शकतं? ज्यांच्या डोळ्यावर मायेचा पडदा नाही, ज्यांचे डोळे मायेपासून मुक्त आहेत, द्वैतापासून मुक्त आहेत, संसारापासून मुक्त आहेत. अशा ऋषी मुनी ज्ञानी लोकांनाच हा परमेश्वर दिसू शकतो, ज्ञानचक्षुने दिसू शकतो थोडक्यात. म्हणून त्यांनी असं म्हटलंय कीदृशम रूपम तदाह जस्येती ननु कीदृशो विग्रहस्तस्यो हो. ते म्हणतात अदभ्र चक्षुषा असं का म्हटलंय? अदभ्र मल्पम ज्ञानात्मकम या चक्षुस्तेन. ज्ञानात्मक चक्षुने
जे पाहतात त्यांना भगवान दिसतो. तो कसा दिसला भगवान? तर सहस्र मूर्ध श्रवणाक्षी नासिकम सहस्र मौल्ये लंबर कुंडलो लसत. हजारो डोळे, हजारो नाक आहेत, हजारो कान आहेत, हजारो शिर आहेत. त्या हजारो डोक्यांवर हजारो किरीट घातलेले आहेत आणि लख 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 अशी चमकणारी भगवंताची मूर्ती त्यांना दिसली. कोणाला? अदभ्र चक्षुषा, ज्यांच्या डोळ्यावर कोणताही पडदा नाही असे ऋषी मुनी द्रष्टे यांना हे भगवंताचं स्वरूप दिसलं. हजारो मूर्ध श्रवणाक्षी नासिक. ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्र पात सभूमिं विश्वतो कृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. हे जे आपल्याला पुरुष सूक्तातलं वर्णन दिसतं हे वर्णन या ठिकाणी लागू पडतं. सहस्र शीर्षा पुरुषा, हजारो डोके आहेत, हजारो कान आहेत, हजारो नाक आहेत, हजारो अशा प्रकारची किरीट आहेत, हजारो कुंडलांनी ती प्रभा चमकते असं भगवंताचं मौल्यंबर कुंडलो लसत असं भगवंताचं स्वरूप दिसलं. आणि मग हे भगवंताचं स्वरूप पाहिल्याबरोबर सगळ्या ऋषीमुनींनी या भगवंताला नमस्कार केला. येतना या ठिकाणी भगवंताचं हे स्वरूप पाहिल्याबरोबर ते म्हणतात एतन्नानावताराणाम निजानम बीजमव्ययम. सर्व या ठिकाणी ब्रह्मदेव या ठिकाणी जन्माला आले त्या कमलामधून आणि ते पाहू लागले सगळीकडे, त्यांना काहीच दिसेना. हे भगवंताचे जे स्वरूप आहे तेच नानावताराणाम निधानम बीजमव्ययम. हे भगवंताचं अनेक अवतारांचं बीज आहे. भगवान जे विविध अवतार धारण करतो त्याचं हे बीज आहे, त्याचं हे स्वरूप आहे, मूळ शक्तिरूप आहे. बीजामध्ये जसा सगळा वृक्ष सामावलेला असतो त्याप्रमाणे कारण आणि कार्य. तर बीज हे कारण आहे आणि वृक्ष हे कार्य आहे. त्याप्रमाणे भगवान हा कारण आहे आणि विश्व हे कार्य आहे. त्यामुळं हा निधानम बीजम अव्ययम. आणि हे बीज कसं आहे भगवंताचं? तर अव्यय बीज आहे. हे नष्ट न होणार आहे, कायमस्वरूपी टिकणार आहे. यातून भगवान विविध अवतार धारण करतो. भगवंताला अवतार धारण करताना काही कष्ट होतात का? ते म्हणतात नाही. अहो यस्यांशांशेन सृज्यन्ते, याच्या अंशाच्या अंशाने, म्हणजे एखाद्या वस्तूचा अंश म्हणजे बारीक तुकडा, त्याचा एक तुकडा, त्याचा एक अंश आणि त्याचा एक अंश म्हणजे किती सूक्ष्म शक्ती असेल त्याची, त्याने तो काय काय निर्माण करतो? देवतिर्यं नरादयः. तो हे सगळं ब्रह्मांड निर्माण करतो. याला अणुरूप शक्ती म्हणतात. अणु दिसायला लहान असतो पण जेव्हा अणुस्फोट झाला तेव्हा कळालं की एका अणुबरोबर जेव्हा दुसऱ्या अणुचा आघात होतो तेव्हा किती प्रमाणात त्याची शक्ती बाहेर पडते. लाखो पटीनेच ती शक्ती बाहेर पडते. म्हणून अणु ही अणुमात्र शक्ती आहे. भगवंताची जी अणुमात्र शक्ती आहे त्या अणुमात्र शक्तीने हे सगळं ब्रह्मांड निर्माण होतं. म्हणून यस्यांशांशेन सृज्यन्ते, याच्या अंशाच्या अंशाने, म्हणजे अगदी सूक्ष्म, आपल्याला डोळ्याने देखील दिसत नाही इतका बारीक कण आहे. ज्याप्रमाणे वटवृक्षाचं बीज हे किती लहान असतो म्हणले, काही दिसतच नाही. भगरी एवढं, भगरीचा दाणा एवढा असतो, खसखशीचा दाणा एवढा असतो, पण एवढा सगळा वृक्ष त्यातून निर्माण होतो. स एव प्रथमम देवाः. याप्रमाणे भगवंतानी हे आदि नारायण रूप या ठिकाणी प्रगट केलं. एतत् तू कूटस्थम नत्वन्यावतार. भगवंताचे हे कूटस्थ रूप आहे. कूट या ठिकाणी कूटस्थ रूप म्हणजे काय की मूळ रूप. भगवंताचं हे मूळ स्वरूप आहे. ज्या मूळ स्वरूपामधून भगवान विविध अवतार धारण करतात आणि अवतार धारण करून ते सगळ्या विश्वामध्ये आपली ताकद प्रगट करतात. असं हे भगवान एकच आहे आणि 16 कलेचा हा प्रथम अवतार याप्रमाणे भगवंताने धारण केला. महत्त्वापासून पंचतन्मात्रा झाल्या, त्याचप्रमाणे पंचमहाभूत झाले, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार, आणि हे सगळं विश्व एवढ्या याच्यातून निर्माण झालं.
आणि प्रथम त्याने हा विस्तार सांगितलेला आहे, भगवंताचा विस्तार सांगितला आहे. जसं आपण म्हणतो एखादा फोन नंबर असतो एखादा आणि विस्तारित क्रमांक असतो. विस्तारित क्रमांक म्हणजे काय हो, त्याच फोन नंबरशी कनेक्ट असलेले इतर क्रमांक. तसं भगवंताचं मूळ रूप आणि मूळ रूपाला कनेक्ट असलेले बाकीचे इतर रूप, म्हणून त्याला आपण विस्तारित रूप असं म्हणतो. हे भगवंताचं विस्तारित रूप ते सांगायला सुरुवात करतात. ते म्हणतात भगवंतांनी लोककल्याणार्थ हे अवतार धारण केले. ज्याप्रमाणे पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत आणि मन असे 16 कलांनी युक्त आधी त्यांनी हे घर तयार केलं आणि मग लोकांच्यासाठी ही निर्मिती केली. भगवंताचा हे कारण जलामध्ये पहुडलेले भगवान योग निद्रेमध्ये ज्ञानपूर्वक अवस्थेमध्ये असतात आणि त्यातून कमल नालातून ब्रह्मदेव नाभी सरोवरातून जन्माला आले. हा पाद्मकल्प त्यांनी सांगितला. हे सत्व स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे. यानंतर या भगवंताच्या आदि नारायणाचं, नार म्हणजे पाणी, नारम अयनम यस्य सहा, पाणी हे ज्याचं राहण्याचं ठिकाण आहे त्याला नारायण असं म्हणतात. नारम अयनम यस्य सहा, अयन म्हणजे राहण्याचं ठिकाण, पाणी हे त्याचं राहण्याचं ठिकाण आहे आणि त्यातून ही सगळी विश्वनिर्मिती होते. पहा तुम्ही, पाण्यातूनच बारीक बारीक किडे मकोडे कुठून जन्माला येतात, पाण्यातूनच जन्माला येतात. पाणी हे मूळ आहे, पाण्यातून जीवाची उत्पत्ती आहे, ही तत्व त्यातून त्यांनी सांगितलेलं आहे. याप्रमाणे हा पहिला सर्ग सांगितला तो कौमार सर्ग. स एव प्रथमम देवाः कौमारं सर्गमा स्थितः. याप्रमाणे ब्रह्मदेवानी जन्माला आल्यानंतर त्यांना काही कळेना. जरी ब्रह्मदेव होते, चतुरानन होते, तरी त्यांना आत्मज्ञान नव्हतं, काहीच कळेना. आणि मग अगदी अल्प स्वरूपामध्ये या ठिकाणी सांगितलं. याचा विस्तार पुढे 3ऱ्या स्कंदामध्ये केलेला आहे. पण सुरुवातीला अगदी त्रोटक स्वरूपामध्ये सगळं भागवत या ठिकाणी सांगितलेलं आहे. चचार दुष्चरम ब्रह्मा, ब्रह्मदेवाला सुद्धा तपश्चर्या करावी लागलेली आहे. चचार दुष्चरम ब्रह्मा, ब्रह्मदेवाने दुष्टर तप केलं, शांत मनाने भगवंताचं ध्यान केलं, तपश्चर्या केली. आणि मग ती तपश्चर्या कशी, तर ब्रह्मचर्यम अखंडितम, अखंडित ब्रह्मचर्य धारण करून तपश्चर्या केली. हा प्रथम सर्ग आहे. ही सर्ग म्हणजे निर्मिती, सर्ग म्हणजे उत्पत्ती. श्रू पासून शब्द झाला तो श्रू, सर. श्रू म्हणजे निर्मिती, त्याचं सर हे रूप झालं आणि म्हणून सर्ग हा शब्द झाला. ससर्जाग्रे हा शब्द झाला किंवा आपण सृजन हा शब्द झाला. याप्रमाणे पहिला सर्ग, पहिली निर्मिती जर कोणती असेल तर ब्रह्मदेवाची आहे. आणि धाता यथा पूर्वम कल्पयत, आणि जेव्हा ब्रह्मदेवानी ध्यान केलं, भगवंतानी त्या ठिकाणी त्यांना तप करण्याची आज्ञा दिली आणि जसं पूर्वी तू विश्व निर्माण केलं होतं तसं कर म्हणून सांगितलं. म्हणून ब्रह्मदेवालाही या ठिकाणी चिंतन मनन करावंच लागलं, तपश्चर्या करावी लागली. कारण ब्रह्मदेव सुद्धा एक जीवच आहे. जरी त्यांना 2 परार्ध आयुष्य असलं तरी ते जीवच आहे. याप्रमाणे हा पहिला सर्ग सांगितला. त्यानंतर दुसरा सर्ग कोणता, त्यांनी दुसरा सर्ग सांगतात ज्या वेळेला ही पृथ्वी रसातळामध्ये गेलेली होती त्यावेळेला तिला वरती काढण्यासाठी वराह परमात्मा प्रगट झाले. हा दुसरा सर्ग आहे. यज्ञेश सौकरम बपुः, आणि हा यज्ञावतार, हा यज्ञेश असं म्हटलंय. यांचं सगळं रूपच यज्ञात्मक आहे. वराहाचं सगळं रूप यज्ञात्मक आहे. याचं विवरण सुद्धा आपल्याला पुढे पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे हा दुसरा अवतार वराह. सध्या वाराह कल्प चालू आहे, पाद्मकल्प संपला, आता वाराह कल्प चालू आहे. वाराह कल्पे आपण म्हणतो ना, हा वाराह कल्प आहे. आणि हा दुसरा सर्ग आहे. तृतीय ऋषी सर्गंच, तिसरा सर्ग ऋषी सर्ग. त्यावेळेला या ऋषी सर्गामध्ये नारदादी देवर्षी जन्माला आलेले आहेत. आणि नारद हे देखील भगवंताच्या अंशच आहेत.
तंत्रम सात्वतमाचष्ट, त्यांनी तंत्रमार्ग सांगितलाय. कोणते? या ठिकाणी नारदाने भक्तीचा उपदेश केला आणि सनक सनंदन सनातन सनत कुमार हा कौमार सर्ग झाल्यानंतर पुढे नारदाने यावेळेला भागवत धर्माचं कथन केलं. त्याला पांचरात्र तंत्र असं म्हणतात. हे पांचरात्र तंत्र म्हणजे भक्तिमार्ग आणि नैष्कर्म्य भक्तियोग त्यांनी त्यामधून सांगितला. कर्मानेच मुक्ती मिळाली पाहिजे आणि असं कर्म निष्काम असतं, निष्काम कर्मयोग त्यातून सांगितला. म्हणून तंत्रम सात्वतमाचष्ट, सात्वत म्हणजे सत्वप्रधान धर्म. इथूनच आपल्याला वारकरी संप्रदायाची देखील प्रेरणा इथून दिसते. वारकरी संप्रदाय सुद्धा भागवत धर्मच आहे. हा भागवत धर्म आपल्याला नारदाच्या पर्यंत नेऊन भिडवता येतो, सनक सनंदनापर्यंत नेऊन भिडवता येतो. याप्रमाणे नैष्कर्म्यम कर्मणाम यतः, या ठिकाणी नैष्कर्म्य सिद्धी सांगितली. कर्म करत असताना सुद्धा कर्मातला अहंकार काढला की नैष्कर्म्य होतं. कर्मामध्ये अहंकार आला की कर्मात बद्धता येते. मी केलं आणि हे मी केलं नाही, भगवंतांनी करून घेतलं असं म्हणलं म्हणजे त्यातून अहंकार कमी होतो. आणि जेव्हा अहंकार कमी होतो तेव्हाच नैष्कर्म्य सिद्धी होते. आणि नैष्कर्म्य सिद्धी झाली की आपल्याला त्याची लिप्तता लागत नाही किंवा त्यामध्ये आपण लिप्त होऊ शकत नाही. आपला त्यावरती अधिकार राहत नाही आणि आपल्याला दोषही लागत नाही. आपल्याला दोष लागत नाही. जेव्हा आपण अलिप्त होतो तेव्हा दोष लागत नाही. आपण निर्दोष असतो. आपल्या अंतःकरणामध्ये नैष्कर्म्यता एकदा बांधली, मीपणा अहंकार कमी झाला. कारण अहंकार हाच खऱ्या अर्थाने शत्रू आहे आपला. अहंकार हेच खऱ्या अर्थानं आपल्या अहंकारामुळे आपल्याला वेगवेगळे कर्मग्रंथी निर्माण होतात. म्हणून अहंकाराच्या शिवाय केलेलं कार्य म्हणजे नैष्कर्म्य. आणि त्यानंतर चौथा धर्म, चौथा या ठिकाणी अवतार सांगितलाय तो नरनारायणांचा आहे. हा चौथा अवतार आहे. आज आपण या 22-24 अवतारांचं वर्णन या अध्यायामध्ये पाहणार आहे, थोडक्यात पाहणार आहे. नरनारायणाचा अवतार धर्मकला सर्गे. या वेळेला इंद्रिय निग्रहाचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. धर्म आणि कला या दोघांच्या पासून नरनारायण जन्माला आलेले आहेत. आणि ही धर्मकला ही त्यांनी या ठिकाणी धर्म आणि कला यांच्यापासून, धर्माची कला नामक पत्नी होती त्यांच्यापासून नरनारायण प्रगट झालेले. त्यामुळं धर्मकला असा शब्द इथं वापरला. धर्मकला सर्गे. त्यांचे आई वडील हे एकच होते. स्त्री आणि पुरुष हे दोन नाही, स्त्री आणि पुरुष एकच. का? स्त्री पुरुष नाम भेदे शिवपणे कले नांदे. स्त्री आणि पुरुष हे वेगळे नाहीत. का? सार्धम केनच कस्यार्धम शिवयोष शक्तिरूपिणो. सार्धम केनच कस्यार्धम. कोण कोणाचा अर्ध हे कळत नाही. शिव शक्तीचा अर्ध आहे का शक्ती शिवाची अर्धी आहे? अहो दोघेही एकरूपच आहेत. म्हणून ते म्हणतात ज्ञातून न शक्य ते लग्न मिती द्वैता छलान मोह. आपल्याला हे वेगळं करूच शकत नाहीत. आपण इतके एकरूप आहे. याप्रमाणे पत्नी आणि पती हे एकरूप आहे. दाम्पत्य जायापती दंपती. दंपती शब्द सुद्धा एकात्म आहे. जाया आणि पती यांनी मिळून तो झालेला आहे. परंतु तो शब्द एकच आहे, अर्थ दोन आहेत पण शब्द एक आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी ते म्हणतात धर्म आणि कला यांच्यापासून नरनारायणाचा जन्म झाला. तो चौथा सर्ग. पाचवा सर्ग म्हणजे कपिलावतार. प्रत्यक्ष सिद्धेश ज्याला म्हणतात, ज्यांनी सांख्य दर्शन प्रगट केलं. आईला आपलं ज्ञान सांगितलं. तिसऱ्या स्कंधामध्ये हे विवरण येणारच आहे. आईला ज्ञान सांगून देवहूतीला हा मार्ग सांगितला आणि सांख्य दर्शन सांगितलं. कालौघामध्ये हे सांख्य दर्शनाचं ज्ञान नष्ट झालं. सांख्य दर्शन हे पहिलं दर्शन आहे. भारतीय तत्वज्ञानामधले सगळ्यात जुनं जर दर्शन कोणतं असेल तर सांख्य. पण ते कालौघात नष्ट झालं म्हणून ते पुन्हा सांगण्यात आलं. आसुरी नावाच्या ब्राह्मणाला त्यांनी ते सांगितलं आणि पुढे आपल्याला
या सांख्य दर्शनाचा विस्तार झालेला दिसतो. ईश्वर कृष्ण यांनी त्यावरती कारिका लिहिलेल्या आहेत. त्यानंतर ईश्वर कृष्णाने लिहिलेल्या कारिका आज उपलब्ध आहेत आणि त्यावरच शंकराचार्यांनी पूर्वपक्ष केलेला आहे. असो, त्यानंतर 6वा जो अवतार आहे तो दत्तात्रेयांचा अवतार आहे. अनुसूयेच्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्त प्रगट झालेले आहेत, अत्री आणि अनुसूया. अ म्हणजे नाही, त्री म्हणजे 3 गोष्टी, सत्व रज तम ह्या 3 गोष्टी, चांगलं वाईट मध्यम 3 गोष्टी, म्हणजे जे त्रय आहे, अवस्थात्रय, कालत्रय, काल आज आणि उद्या, हे जे 3 गोष्टी आहेत, ज्या अवस्था आहेत, स्वप्न सुषुप्ती आणि जागृती, ह्या 3च्या पलीकडे जो गेला, या त्रिपुटीच्या पलीकडे जो गेला तो अत्री. या 3च्या पलीकडे म्हणजे जगाच्या सांसारिकतेच्या पलीकडे जो गेला तो अत्री आहे. आणि अशा अत्री आणि अनुसूया, अनुसूया म्हणजे जी कोणाचाही द्वेष करत नाही. अनुसूया, असूया, असूया म्हणजे द्वेष. कारण धर्माचं लक्षणच त्यांनी सांगितलंय की जे कोणाचं द्वेष करत नाही तो खरा धर्मश्रेष्ठ आहे. अशा धर्मप्रवृत्तीची असलेली पत्नी आणि या सांसारिक व्यापातापाच्या पलीकडे, 3 त्रिविध तापाच्या पलीकडे गेलेला जो आहे तो अत्री. त्यांच्या पोटीच दत्तात्रेय जन्माला येतात. आत्रेय शब्द वापरलाय. आत्रेय म्हणजे अत्रीपासून झाले म्हणून आत्रेय. याप्रमाणे दत्तात्रेय जन्माला आले आणि या दत्तात्रेयांनी अन्वीक्षिकी विद्या, योगविद्या याचा प्रसार केला. त्यांनी सिद्धीचं ज्ञान सांगितलं. प्रामुख्याने सहस्रार्जुनाला, अलर्क म्हणजे सहस्रार्जुन, त्याला हे ज्ञान सांगितलं. त्यानंतर प्रल्हादाला सांगितलं, उचिवानाला सांगितलं. याप्रमाणे हा 6वा अवतार. यानंतर 7वा अवतार अकुतीच्या पोटी यज्ञावतार झाला. आपण या 3ऱ्या स्कंधामध्ये याचे विवरण पाहणार आहोत की आकुतीच्या पोटी देवहूती, आकुती आणि प्रसूती अशा ज्या 3 मुली होत्या मनुला, त्यापैकी आकुती ही मुलगी त्यांनी रुचीला दिलेली होती. पण रुची नावाच्या प्रजापतीला देत असताना त्यांनी असा करार केला, त्यात वर्णन केलेलं आहे की करार असा केला की तुझा झालेला मुलगा मला दत्तक दे. म्हणजे रुची आणि आकुतीपासून झालेला जो पुत्र आहे तो प्रत्यक्ष भगवान अवतार धारण करणार होता, तो मला दत्तक दे असं म्हणून करार करून त्यांनी तो पुत्रिका धर्ममाश्रित्य असं वर्णन केलेलं आहे. आणि पुत्रिका धर्म म्हणजे काय हे आपल्याला याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये पाहायला मिळतं. पण तिथे त्याने असं म्हटलंय याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये की पुत्रिका धर्म तेव्हाच आचरणात येतो जेव्हा पित्याला मुलगा नसतो. पण इथे तर पित्याला 2 मुलं होते, यांना प्रियव्रत होता, उत्तानपाद होता, आणि तरी सुद्धा त्यांनी रुचीचा पुत्र दत्तक का घेतला? त्याचं कारण प्रत्यक्ष भगवान जन्माला येणार होते म्हणून, किंवा भगवान जन्माला आले होते म्हणून त्यांनी यज्ञावतार धारण केला. आणि स्वयंभुव मन्वंतरामध्ये याम नावाचे देव होते, याम नावाची मुलं होती, आणि या यज्ञाने याम नावाच्या मुलांचं रक्षण केलं. म्हणून हा यज्ञावतार हा जो झाला तो आकुतीच्या पोटी झालेला आहे, तो यज्ञावतार, तो 7वा अवतार. त्यानंतर 8वा अवतार जर कोणता तर तो मेरुदेवी आणि नाभी यांच्यापासून उरुक्रम असा ऋषभावतार धारण केला भगवंतानी. मेरुदेवी आणि नाभी नावाचा राजा होता. मेरुदेवी आणि नाभी यांच्यापासून ऋषभ देव जन्माला आले, ऋषभावतार जन्माला आला. त्यांनी त्यागाचा मार्ग सांगितला. यांच्यापासूनच पुढे जैन धर्म प्रसृत झाला आणि त्याग धर्म, जैन धर्म त्यातून व्यक्त झाला. हा त्याग संन्यास मार्ग त्यातून झाला. आणि याच ऋषभाचे जे ऋषभाचे पुत्र ऋषभ देव यांच्यापासून आर्षभ अर्थात जे नवनारायण झाले ते यांचेच पुत्र आहेत. भरत जो झाला तो यांचाच पुत्र आहे. याप्रमाणे यांच्यापासूनच पुढे आपल्याला या देशाला जे नाव पडलेलं होतं ते नाभी जो राजा होता त्याच्यापासून या देशाला अजनाभ वर्ष असं नाव होतं. पण त्यांच्या पुत्रापासून म्हणजे भरतापासून भारत हे नाव
त्यापासून त्या काळामध्ये निर्माण झालं. भारतव्यपदिशंती असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे पुढे 9वा अवतार हा जो झाला तो पुढे पृथू हा अवतार या ठिकाणी झाला. ह्या पृथूनी पृथ्वीचं दोहन केलं आणि पृथ्वीचं दोहन करून या ठिकाणी आपला स्वतंत्र अशा प्रकारचा पराक्रम प्रगट केला. हा पुत्राचं या ठिकाणी पृथू झाल्यानंतर 10वा अवतार जो झाला तो चाक्षुष मन्वंतरामध्ये त्यांनी मत्स्यरूप धारण केलं. चाक्षुष आता जसं वैवस्वत मन्वंतर चालू आहे त्याच्या आधी चाक्षुष मन्वंतर झालेलं आहे. या चाक्षुष मन्वंतरामध्ये जग्रहे मत्स्यरूपम हे मत्स्यरूप धारण केलं आणि मत्स्यरूप धारण करून या ठिकाणी भगवंतांनी आपल्या जे वेद राक्षसांनी पळून नेले होते ते वेद परत आणले. याप्रमाणे यावेळेला प्रत्यक्ष प्रलय झाला नाही पण माया प्रदर्शित केलेली आहे आणि मन्वंतराच्या नंतर प्रलय नसतो, कल्पांती असतो. त्यामुळे या ठिकाणी प्रलय झाला नाही पण माया मात्र प्रदर्शित केली. ही मायेच्या द्वारे प्रलय झाल्याचं दाखवलं. समुद्र संपलवे असं म्हटलंय. समुद्रामध्ये सगळी पृथ्वी बुडाली असं दाखवलं पण प्रत्यक्षात प्रलय झालेला नव्हता. पण महामाया किंवा मायेचं स्वरूप दाखवलं आणि या ठिकाणी जे वेद घेऊन गेलेला होता राक्षस ते वेद परत आणले. म्हणून मीन मीन हरी मीन मनाने जो सुरी विनविलान मनाने वेद घेऊन जळीच पळाला शंख दैत्य बदतीच पळाला गोपाल कृष्ण भगवान की जय असं वर्णन वामन पंडितांनी केलेलं आहे. असो याप्रमाणे 11वा जो अवतार आहे तो समुद्र मंथनाच्या प्रसंगी कच्छावतार झालेला आहे. या वेळेला भगवंताला पाठीला खाज सुटली परंतु या पाठीची खाज कशी खाजवणार? भगवंताची विराट पुरुषाची पाठ कोण खाजवणार? या वेळेला भगवंतांनी कच्छरूप धारण केलं आणि मंदर पर्वत आपल्या पाठीवरती घेतला. का तर तो मंदर पर्वत खाली 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 बुडायला होता म्हणून भगवंतांनी तो पाठीवर धारण केला आणि त्यातून ही खाजही कमी झाली. आणि म्हणून आपण म्हणतो की भगवंताच्या आपल्या या भागवताच्या 12व्या स्कंधामध्ये शेवटच्या 13व्या अध्यायामध्ये त्यांनी असं म्हटलंय की त्या भगवंताचे श्वास आमचं रक्षण करोत. कोणते? मंदर मंद. ज्या मंदर पर्वताचं भगवंतांनी धारण केलं तो मंदर पर्वत धारण करत असताना जो त्यांना जे परिश्रम झाले त्या परिश्रमातून जे श्वास प्रगट झाले ते श्वास आमचं रक्षण करोत असं म्हटलं. म्हणजे काय हो? म्हणजे काय शब्दाने कळत नाही. त्यातलं तात्पर्य असं आहे की वेद आमचं रक्षण करोत. कारण यस्य निश्वसितम वेद हे श्वास म्हणजे वेद आहेत भगवंताचे. त्यांच्या अंतःकरणातून जे बाहेर पडले ते वेद आहे. ते वेदच आमचं रक्षण करो हा त्याचा तात्पर्यार्थ आहे. म्हणून भागवत हे शब्दार्थात नाहीये तात्पर्यार्थात आहे. भागवत ही योग भाषा आहे, समाधी भाषा आहे. ती नुसत्या शब्दार्थाने कळणार नाही. डिक्शनरी मिनिंग आपल्याला घेऊन भागवत कळत नसतं. भागवताचा तात्पर्यार्थ जाणला पाहिजे. शब्दार्थ याच्या पलीकडे तात्पर्य आणि त्याच्या पलीकडे संकेतार्थ समजून घेतला पाहिजे. असो याप्रमाणे हा 11वा अवतार समुद्र मंथनाच्या प्रसंगी कच्छावतार आहे. यानंतर 12वा अवतार धन्वंतरी आहे. या वेळेला भगवंतांनी जेव्हा अमृत मंथन झालं तेव्हा अमृत घेऊन जे प्रगट झाले आयुर्वेद विशारदा, आयुर्वेद जाणणारे, आयुर्वेदाचा प्रचार ज्यांनी केला असे धन्वंतरी प्रत्यक्ष प्रगट झाले. आणि त्यावेळेला या धन्वंतरीनी अमृत आणलं. हे अमृत कशाचं आहे? आरोग्याचं अमृत आहे. आम्हाला समाजाला अमृत प्राप्त व्हावं, आरोग्य प्राप्त व्हावं याच्यासाठी. पण हे अमृत राक्षसांनी पळवलं म्हणून भगवंतांनी पुन्हा मोहिनी अवतार धारण केला आणि अपाययात म्हणजे सुरांना देवांना हे अमृत पाजलं म्हणून मोहिनी अवतार हा त्यानंतरचा सांगितलेला आहे. याप्रमाणे 13वा अवतार मोहिनी. 14वा अवतार यावेळेला भगवंतांनी नारसिंहाचा घेतलेला आहे. आणि याप्रमाणे भगवंतांनी नृसिंह रूपाने हा अवतार धारण केला.
या नृसिंह रूपामध्ये प्रत्यक्ष भगवंतानी ज्याप्रमाणे आपण एखादी काडी फाडावी त्याप्रमाणे या हिरण्यकशिपाचं पोट फाडलं, गवताची काडी फाडावी त्याप्रमाणे हिरण्यकशिपाचं पोट फाडलं आणि प्रल्हादाचं रक्षण केलं। याप्रमाणे हा 14वा अवतार। 15वा अवतार वामनाचा आहे। बले अध्वरम अगात वामन, या वेळेला बलीनं इंद्राचं राज्य घेतलेलं होतं, हरण केलेलं होतं, अतिक्रमण केलं होतं। तेव्हा त्या इंद्राच्या राज्यावर अतिक्रमण झाल्यामुळं इंद्राची आणि सर्व देवांची स्थिती वाईट झाली, म्हणून भगवंतांनी वामन अवतार धारण केला आणि वामन अवताराच्या निमित्ताने तिथे याचना करून केवळ त्यांनी यांच्या छलेनं असा शब्द वापरलाय। मागणं हाच एक प्रकारचा छळ, असा यांच्या करून मागणं, हातात फक्त आम्हाला माझ्या पायाने 3 पावलं जागा दे, पदम त्रयम याचमानः, 3 पावलं जागा माझ्या पायाने दे, याच्यापेक्षा मला काही नको, असं म्हणून संपूर्ण ब्रह्मांड व्याप्त केलं आणि या बळीला पाताळामध्ये घातलं। असे हे बलीला पाताळात घालणारे वामन। वामन शब्द का वापरला त्यांनी सांगितलंय की वामयती दुष्टानाम, जे दुष्टाला नमवतो त्याला वामन असं म्हणतात, म्हणून वामयती दुष्टानाम। वामनावतारमाह पंचदशमिती दुष्टानाम मदम वामयती वामनकम रूपम। रस्व असल्यामुळे वामन, वामनानाच वामनः, रस्व म्हणजे बुटके असल्यामुळे वामन आणि दुष्टांना दमन करणारे, वाकवणारे म्हणूनही वामन, या 2 अर्थाने वामन शब्द वापरलेला आहे। यानंतर या ठिकाणी पुढे ते म्हणतात की जो 16वा अवतार झाला तो परशुरामाचा अवतार झाला। या परशुरामाच्या अवतारामध्ये तत सप्तदशे जातस, त्याप्रमाणे त्रिसप्त कृत्वा कुपितो निक्षत्रान मकरो महीम, ज्यांनी 21 वेळेला निक्षत्रिया पृथ्वी केली आणि या वेळेला ब्राह्मणांचं वर्चस्व सिद्ध केलं आणि दुष्ट क्षत्रियांना यमसदनाला पाठवलं। याप्रमाणे हा 16वा अवतार आणि 17वा अवतार प्रत्यक्ष व्यासांचा आहे। व्यास हे कलावतार आहेत। तत सप्तदशे जात सत्यवत्याम पराशरात, सत्यवतीच्या पोटी पराशरांच्या पोटी ज्यांचा अवतार झाला ते व्यास। सत्यवती ही मत्स्यकन्या आहे आणि ही मत्स्यकन्या सरस्वती सत्यवती जेव्हा नदी तीराच्या पलीकडे या पराशरांना घेऊन जायचं होतं त्यावेळेला पराशरांच्या मनात तिच्याबद्दल इच्छा निर्माण झाली आणि त्यावेळेला त्यांच्यापासून जो पुत्र जन्माला आला तो व्यास। यावेळेला तो जन्माला आल्याबरोबर मोठाच झालेला होता। 5 वर्षाचे हात जोडले त्यांनी आणि त्यांनी सांगितलं महाराज मी तपश्चर्येला निघालो। त्याच होडीमध्ये जन्म झाला आणि त्याच होडीमध्ये वाढले, त्याच होडीमधून बाहेर पडले आणि तपश्चर्येला गेले। म्हणजे यांचा जन्म किती तत्काळ झाला। हा सगळा भगवंताच्या प्रेरकत्वाचा इतिहास आहे। म्हणून ते म्हणतात जात सरस्वत्याम पराशरात, पराशरापासून सरस्वत्या सत्यवतीच्या पोटी मत्स्यगंधेच्या पोटी हे जन्माला आले। आणि या व्यासांनी काय केलं तर चक्रे वेद तरो शाखा, त्यांनी या वेळेला जे 4 वेद निर्माण केले। आधी एकच वेद होता, ऋग्वेदच होता। या ऋग्वेदाचे 4 भाग केले आणि मंदबुद्धी लोकांना हे कळत नव्हतं, समजत नव्हतं, आकलन होत नव्हतं म्हणून 4 वेद केले। त्यानंतर त्यांच्यावरती भाष्य केलं, नरदेवत्व मापन्न सुरकार्याची कीर्षया, आणि देवांच्या इच्छेने कार्य केलं। हे जे कलावतार जे असतात, समजा ज्ञानेश्वर माऊली आहेत, यांनी येऊन काय केलं हो, का आले ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ हे का जन्माला आले? त्याचं कारण या वेळेला सगळे लोक दुर्गतीला पोहोचलेले होते, धर्माचा अधर्म चाललेला होता, धर्माच्या ऐवजी नुसतं स्तोम चाललेलं होतं। अशा वेळेला
त्याने अशा ठिकाणी जन्म घेतला. पहा बरं कुठे जन्म घेतलाय. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहेत. सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचे अवतार आहेत. पण ते कुठे जन्माला आले? त्यांना दुसरीकडे जन्माला येता नसतं का आलं? पण नाही. जे संन्यास धर्मातून परत गृहस्थाश्रमात आले, सगळ्या लोकांनी ज्यांची चिथू केली, अशा आई वडिलांच्या पोटी, विठ्ठलपंतांच्या पोटी, रुक्मिणीच्या पोटी जन्माला आले. दुसरीकडे का नाही जन्म घेतला? नाही. कर्मकांड किती वाढलेलं होतं, कर्मकांड किती माजलेलं होतं. हे कर्मकांड जर नष्ट करायचं झालं तर आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे. सगळे दुःख आपण सहन करू, लोकांचा त्रास सहन करू, लोकांनी चितू केली तरी सहन करू, अंगावर थुंकले तरी सहन करू, पण लोकांना ज्ञानमार्ग दाखवू. याप्रमाणे ज्ञानमार्ग लोकांना दाखवण्यासाठी तिथे जन्माला आले. नाही तर दुसरीकडे जन्माला येता नसतं काय आलं असतं. पण त्याच्या मागे प्रयोजन आहे. हे सप्रयोजक आहे सगळं. याप्रमाणे आपण जर विचार केला तर आपल्याला खूपच आश्चर्य वाटतं की भगवंताच्या लीलेचं काय वैशिष्ट्य आहे. कुठं अवतार घ्यावा, कसा अवतार घ्यावा, काय कार्य करावं, हे सगळं ठरवून आलेले असतात. नरदेवत्व मापन्न सुरकार्य चिकीर्षया. सुरकार्य, देवाचं कार्य केलंय. माऊलींनी सुद्धा देवाचंच कार्य केलं. का? सगळे लोक अज्ञानामध्ये होते, त्यांना खरा धर्मच कळत नव्हता. जनसामान्य हे बुडून या अधर्मामध्ये बुडलेले होते, कर्मकांडात बुडलेले होते. मोठमोठे पंडित सुद्धा केवळ कर्मकांडीच होते, त्यांना ज्ञानाचा पत्ता नव्हता. मग अशा वेळेला आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी माऊली जन्माला आल्या. नाथ महाराज, माऊली, त्याचप्रमाणे तुकाराम महाराज, या सगळ्या लोकांची भूमिका एकच आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी सात भावे वर्तावया. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. संतांचा मार्ग झाडण्यासाठी जग सगळं आडराणामध्ये गेलेलं आहे. त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी आमचा जन्म आहे. असो, याप्रमाणे समुद्र निग्रहादीनी यानंतर श्रीरामचंद्राचा अवतार सांगितलेला आहे. 18वा अवतार श्रीरामचंद्राचा आहे. समुद्र निग्रहादीनी, ज्यांनी या वेळेला सामान्य माणसासारखं वागले श्रीरामचंद्र. जरी अवतार होते तरी त्यांनी सामान्य माणूस कशा पद्धतीने वागेल हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. एक असहाय्य, कोणीही सहाय्याला नाही, कोणीही सोबत नाही, अशा परिस्थितीत आपण कसं लोकांचं संघटन करावं, वानरांचं सैन्य कसं मिळवावं आणि समुद्रावरती सुद्धा आपला अधिकार कसा गाजवावा. समुद्र निग्रहादीनी, ज्या वेळेला समुद्र मार्ग दाखवत नव्हता त्यावेळेला त्याचा निग्रह केला आणि आपलं सामर्थ्य दाखवलं आणि त्यावरती सेतू उभारला आणि भगवंतांनी, रामचंद्रांनी सीतेला पुन्हा रावणाचा निःपात करून परत आणलं. आणि त्यानंतरचा जो अवतार आहे तो 19वा आणि 20वा म्हणजे भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम दादा असा आहे. 19 मे वृष्णीशु प्राप्य जन्मनी. या वृष्णी कुलामध्ये भगवंताने अवतार धारण केला आणि या वेळेला हजारो लोकांना, दुष्ट लोकांना ठार मारलं. आणि रामकृष्णा विती भुवो भगवान या ठिकाणी पूर्णावतार भगवंताने धारण केलेला आहे. आणि यानंतरचा पुढे कोणता अवतार होईल ते सांगतात. पुढे 21वा अवतार ते म्हणतात मगध, बिहार, बुद्धगया या ठिकाणी हा अवतार होईल. ततः कलो संप्रवृत्ते मोहाय सुरद्विषाम. जे राक्षस आहेत, जे देवांचा द्वेष करणारे आहेत, त्यांना मोह पाडणारा अवतार तो झाला, बुद्धावतार झाला. हा कुठे झाला तर मगध, बिहार या ठिकाणी, बुद्धगया या ठिकाणी झाला, मध्यगया या ठिकाणी मगध. अजनाचा पुत्र जो जिन, त्याच्यापासून हा अवतार झाला आणि राक्षसांना मोह पाडण्यासाठी हा अवतार झाला. म्हणजे जे तत्वज्ञान यांनी सांगितलं ते राक्षसांना मोह पाडण्यासाठी सांगितलं बुद्धांनी. म्हणून बुद्ध हा आपण स्वीकारलाय, बुद्धावतार स्वीकारलाय आपण. आणि यानंतर जो अवतार होईल असं भविष्यवाणी केलेली आहे. भविष्य काळातले प्रत्यय वापरलेले आहेत. अथासो युगसंध्यायाम दस्यु प्रायेषु राजसु जनिता विष्णुषतो नामना कल्कीर जगतपती. यानंतर पुढे ज्या वेळेला कलियुग
समाप्त होईल त्यावेळेला सत्ययुग सुरुवात होण्याच्या आधी आणि कलयुगाच्या समाप्तीच्या वेळेला युगसंध्यायाम असा शब्द आहे. युगसंध्यायाम म्हणजे ज्या वेळेला जसं आपण संध्याकाळ म्हणतो आपल्या सोप्या शब्दात, संध्याकाळ म्हणजे काय हो, दिवस संपत आलाय आणि रात्र सुरू व्हायची आहे, असा जो काळ आहे तो संध्या समय आहे, त्याला संधिकाल म्हणतात. संधिकाल किंवा संध्याकाळ. सकाळ व्हायची आहे आणि रात्र संपायची आहे, तोही संधिकालच आहे, त्याला आपण सूर्योदयाच्या पूर्वीचा संधिकालच म्हणतो. संध्याकाळी संधिकालच, सकाळी संधिकालच आहे. म्हणजे हा जो मधला काळ आहे, एक संपायलाय आणि दुसरं उदयाला यायलंय. दिवस संपायलाय आणि रात्र येऊ लागलीय, रात्र संपायली आणि दिवस येऊ लागलाय. असा जो मधला काळ आहे तो मधला काळ आपल्यासाठी किती असतो, समजा एक अर्ध्या घंट्याचा किंवा 20 मिनिटाचा असतो. अर्धा घंटा, पाऊण घंटा, 20 मिनिटं. पण युगाच्या दृष्टीने विचार केला तर तो किती असेल हो? युगाच्या दृष्टीने विचार केला तर तो कितीतरी हजारो वर्ष असू शकतो. कारण दिवस आणि रात्र याचा संध्याकाळी अर्ध्या घंटाचा आहे, पण युग संपायचंय आणि दुसरं सुरू व्हायचंय, यावेळेचा जो संधी समय आहे तो खूप खूप वर्ष असू शकतो. म्हणून ते म्हणतात अशा वेळेला जनिता विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्कीर जगतपती ही कल्की नावाचा अवतार होईल आणि तो कल्की अवतार झाल्यानंतर दुष्टांचा तो वध करील, हातामध्ये तलवार घेईल, घोड्यावर बसेल आणि तो सर्व दुष्टांना नाहीस करून पुन्हा नव्याने सत्ययुगाला सुरुवात होईल, सत्ययुग प्रारंभित होईल. त्यानंतर ते म्हणतात अशा 22 अवतारांचं वर्णन केल्यानंतर मग कधी होईल म्हणले ते दस्यु प्रायेषु राजसु, जेव्हा राजे चोर होतील तेव्हा दस्यु प्रायेषु राजसु, जेव्हा राजे चोर होतील तुम्हाला लुटायला लागतील त्यावेळेला समजायचं की आता भगवंताची अवतार घेण्याची वेळ जवळ आलेली आहे. याप्रमाणे भगवंताचे हजारो अवतार आहेत. ते म्हणतात अवताराध्य संख्येया हरे सत्व निधेर्विजाः. भगवंताचे अवतार किती सांगावेत, हजारो अवतार आहे तो भगवंताचे, एक नव्हे असे किती सांगावेत. हे मुख्य तुम्हाला सांगितले. ते म्हणतात खरे म्हणजे भगवंताचे आणखी 2 अवतार या ठिकाणी 3 अवतार सांगितलेले आहेत. एक केश म्हणजे केसापासून भगवंताने अवतार धारण केलेला आहे. केस या ठिकाणी ज्याने 2 केस पुढे वर्णन आलेलं आहे एका ठिकाणी की शीतकृष्ण केश हा, एक पांढरा केस आणि एक काळा केस, यांच्यापासून भगवंतानी अवतार धारण केले. ते म्हणतात अहो भगवंताला अवतार धारण करायला आमचा केस देखील पुरेसा आहे. आपण म्हणतो ना अहो हे केस झाडकी पत्ती आहे, ही काम म्हणजे काय की झाडकी पत्ती, अहो माझ्या डाव्या हातचा मळ आहे. तसा ऋषी म्हणतात भगवंताचा अवतार म्हणजे काय, अहो आमच्या केसामध्ये ती ताकद आहे. आपण म्हणतो ना माझ्या केसाला देखील धक्का लागणार नाही, म्हणजे काय बालन बिंगा होय. तसं भगवंताच्या शीतकृष्ण केश हा, एक पांढरा केस आणि एक काळा केस या ठिकाणी ऋषींनी काढून दाखवला. त्या पांढऱ्या केसापासून बलराम आणि काळ्या केसापासून भगवान गोपालकृष्ण म्हणून केश हा एक अवतार आहे. दुसरा सुतपा हा एक अवतार आहे. तिसरा वृष्णिकुलामध्ये भगवान गोपालकृष्ण आणि बलराम दादा, आणि हे सगळे मूळ परब्रह्माचे अवतार आहेत. आणि ते म्हणतात की ज्या ज्या वेळेला देवांवर संकट येतं, चांगल्या लोकांना संकटग्रस्तता प्राप्त होते, त्यावेळेला भगवान अवतार धारण करतात. एतेचांशकला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. भगवान श्रीकृष्ण हे परब्रह्म मूर्ती आहेत, परिपूर्ण अवतार आहेत. तेव्हा इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. इंद्रारी म्हणजे जे राक्षस आहेत, इंद्राचे शत्रू आहेत, त्या शत्रूंपासून जेव्हा दुष्ट लोकांपासून राक्षसांपासून जेव्हा देवांना चांगल्या लोकांना त्रास होतो त्यावेळेला त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या कल्याणासाठी भगवान अवतार धारण करतो. जन्मगुह्यम भगवतो एतत् प्रयतो नरः. भगवंताचे जन्मगुह्य आहेत, अलौकिक आहेत, आपण त्याचा विचार करू शकत नाहीत. जन्मम कर्मच मे
असं म्हटलंय भगवंतांनी की माझं जन्म आणि माझं कर्म हे अलौकिक आहे. जन्म आणि कर्म हे दोन्ही माझा अलौकिक आहे. जन्मम कर्मच मे गुह्यम. जन्मही गुह्य आहे आणि कर्मही गुह्य आहे, अलौकिक आहे. तेव्हा भगवंताच्या हजारो रूपांचं आपण एका वेळेला दर्शन नाही घेऊ शकत, परंतु काही प्रमुख अवतारांचं चिंतन या ठिकाणी केलं. माया गुणविरचित महदाविरात म्हणी. आणि ज्याप्रमाणे यथा नभसी मेघौ हो रेणुर्वा पार्थिव लिहिले एवं दृष्टी दृश्यत्व मारुबे बुद्धी भी. आपल्याला भगवान कळत नाही, कारण आपण उपाधीचा विचार करतो आणि भगवान सर्वत्र व्यापक असूनही आपल्याला दिसत नाही. भगवंताचं मूळ स्वरूप आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण ते म्हणतात की आकाशामध्ये ज्याप्रमाणे मेघ दाटले म्हणजे आकाश दिसत नाही, आकाश व्याप्त होतं मेघाने, मूळ आकाश आपल्याला दिसत नाही. किंवा वावटळ सुटली म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये माती जाते. आणि ही रेणुर्वा पार्थिव निले, आपल्याला त्या वावटळीमध्ये सगळे धुळीचे कण दिसतात, पण वायू तर शुद्ध आहे. वायू हा काही धुळीने युक्त नाही, पण वावटळीमध्ये वायू असतो, पण ते वायू धूळ असते. त्या धुळीमुळे आपल्याला काहीच दिसत नाही. त्याप्रमाणे एवं दृश्यत्व, आपल्या बुद्धीवरती आरोप झाल्यामुळं, आपल्या बुद्धीवरती माया किंवा मायेचा आरोप आल्यामुळं किंवा मायिक गुणांमुळं, मायेचे जे वैशिष्ट्य आहेत, माया ही झाकते आणि माया ही संभ्रमित करते, त्यामुळं आपल्याला भगवंत दिसत नाही. अदृष्ट शुद्ध वस्तुत्वात जीवोयत पुनर्भवा. आणि म्हणून जीवाचा पुनर्जन्म होतो. जीवाला पुनर्जन्म आहे. एक जन्म झाला की दुसरा. जीव आणि देव याच्यात एवढाच फरक आहे. जीव हा पारतंत्र्यामध्ये, जीव हा आरोपामध्ये व्यस्त आहे, जीव हा अज्ञानामध्ये अडकलेला आहे. आणि देव हा ज्ञानयुक्त आहे, देव हा स्वतंत्र आहे. त्यामुळं जीव आणि देव यांच्यात एवढाच फरक आहे की आपण मनाने या गोष्टीमध्ये अडकतो. वास्तविक ते म्हणतात देव जडदेह आणि लिंगदेह, यामध्ये मुक्ती ही लिंगदेहाची आहे. आणि लिंगदेह जोपर्यंत वासनात्मक असतो तोपर्यंत मुक्ती होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात की अविद्येमुळं आपण इथे यामध्ये आरोपित होतो, अडकतो. हा बुद्धीचा आरोप आत्म्यावर आपण करतो आणि त्यामुळं आपल्याला दिसत नाही. अवकाशात ढग येतात आणि आकाश काळं झाल्यासारखं दिसतं. आकाश काळं झालं का हो? आपण म्हणतो आकाश पाहणं काळं निळं झालं. आकाश काळं नाही झालं, आकाशात ढग आले त्यामुळे ते तसं वाटतं, असा आरोप आपण करतो. आकाशामध्ये धुळीचे कण जातात, वावटळ जाते आणि धुळीचा आरोप आपण वायूवर करतो. वायूमध्ये घाण नाहीये, परंतु आपण त्याच्यावरती आरोप करतो. आकाशावरती ढगाचा आरोप किंवा वायूवर मातीचा आरोप, त्याप्रमाणे स्वस्वरूपावर आपण या मायेचा आरोप करतो. आणि म्हणून आपल्याला बुद्धी असून सुद्धा आपण बुद्धीच्या दृष्टीने ज्ञानात्मक विचार न करता मायेच्या गुणांचा विचार करतो, म्हणून आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. ईश कार्यं जीव भोग्यम जगद्बाभ्याम समन्वितम. याप्रमाणे जीव शब्द म्हणजे लिंगदेह, सूक्ष्मदेह, जीवन जीवोव्यहाय. ते म्हणतात या ठिकाणी जीव योनीला आपण प्राप्त होतो, कारण आपण अज्ञानात असतो, आपण पारतंत्र्यात असतो. जीव पारतंत्र्यात आहे म्हणून अज्ञानात आहे, म्हणून परस्वाधीन आहे. आणि देव हा स्वाधीन आहे कारण तो अज्ञानात नाही, माया त्याच्या ताब्यात आहे. आणि जीव मायेच्या ताब्यात आहे, एवढा तो फरक आहे. याप्रमाणे एखादी काही 4 पोलीस आहेत आणि मंत्री निघाले, मंत्र्याच्या मागं त्यांचे बॉडीगार्ड निघाले, पोलीस निघाले. हो म्हणले, हो मंत्रीमध्ये आहेत आणि बाजूला पोलीस आहेत. हो म्हणले, बरोबर आहे. आणि एक चोर निघाला, थोड्या वेळाने त्याच रस्त्याने चोर निघाला. म्हणले काय हो, त्याच्या बाजूला 4 पोलीस आहेत, चोराच्याही बाजूला 4 पोलीस आहेत आणि मंत्र्याच्याही बाजूला 4 पोलीस आहेत. हो म्हणले, मंत्र्याच्या ताब्यात पोलीस आहेत आणि इथं पोलिसाच्या ताब्यात चोर आहे.
चोराच्या बाजूला 4 पोलीस आहेत म्हणजे काय भूषण आहे का चोराचं? नाही, तो चोर पोलिसाच्या ताब्यात आहे आणि इकडं मंत्र्याच्या ताब्यात पोलीस आहेत, हा फरक आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात जीव हा मायेच्या ताब्यात आहे म्हणून तो बद्ध आहे आणि शिवाच्या ताब्यात माया आहे म्हणून तो मुक्त आहे. असो, याप्रमाणे ते म्हणतात. भगवंताचं स्वरूप या ठिकाणी आपण समजून घेतलं. भगवंताच्या या स्वरूपाचा विचार केल्यानंतर ते म्हणतात की भगवंतांनी हे जे स्वरूप धारण केलं, नटचर्यामि वाज्ञः. ज्याप्रमाणे एखादा नट वेगवेगळे आविष्कार करतो, वेगवेगळे रूप धारण करतो, नटचर्यामि वाज्ञः. तो नट या नाटकामध्ये वेगळं रूप धारण करतो, दुसऱ्या नाटकात दुसरं पार्ट धारण करतो. कधी तो भामेचं पार्ट करतो, सत्यभामेचं, कधी तो द्रौपदीचं पार्ट करतो. हा कोण आहे म्हणले? हा द्रौपदी आहे का सत्यभामा आहे? दोन्ही आहे. का? नटचर्यामि वाज्ञः. अहो, त्या नाटकात तो द्रौपदी होता, या नाटकात तो भामा आहे, तो सत्यभामा आहे. याप्रमाणे तो जसा नट वेगवेगळ्या नाटकात वेगवेगळ्या रूप धारण करतो, तसा भगवान हा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळे अवतार धारण करतो. याप्रमाणे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता भगवंताच्या ह्या उत्तम श्लोक असणारं भगवंताचं जे चरित्र आहे, त्या चरित्राचं विवरण करत असताना कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिस्सह त्यांनी विचारलं, भगवान जेव्हा या निजधामाला गेले, भगवान जेव्हा निजधामाला गेले त्यावेळेला धर्मज्ञानादिभिस्सह सगळं सोबत घेऊन गेले. षड्गुणैश्वर्यता, धर्म, ज्ञान, कीर्ती, ऐश्वर्य सगळं घेऊन गेले. त्यावेळेला मग काय शिल्लक राहिलं म्हणले? धर्म कोणाला शरण गेला हा प्रश्न आहे ना. ते म्हणतात कलौ नष्टदृशामेष पुराणार्को धुनोदितः. तो धर्म भागवत पुराणाला शरण गेला. का? तर भगवान गोपाल कृष्णाने भागवत रूपी धर्म या ठिकाणी ठेवला होता. भागवत रूपी सूर्य त्यावेळेला उदयाला आला होता. भगवान जरी या निजधामाला गेले तरी अंधार झाला नाही. का? भागवत रूपी सूर्य ते ठेवून गेले होते. कलौ नष्टदृशामेष पुराणोर्को धुनोदितः. अधुनोदितः उदित झाला होता, आत्ताच नुकता उदयाला पावला होता. कोण? भागवत रूपी सूर्य. जर भागवत रूपी सूर्य उदयाला आला होता तर मग अंधार कशाचा हो? ते म्हणले अंधार शक्यच नाही. कारण भगवंतानी ज्ञान, आपलं सगळं ज्ञान, आपलं सगळं ऐश्वर्य, आपलं सगळं सामर्थ्य, आपली सगळी धर्म क्षमता ही कुठे ओतली आहे? भागवतात ओतली आहे. म्हणून भागवत हे भगवंताचं स्वरूप आहे, भगवंताचीच ताकद आहे. आणि म्हणून तो भागवत रूपी सूर्य या वेळेला उदयाला आला होता. आणि या भागवत रूपी सूर्यामध्ये वेद, इतिहास याचं सगळं सार या ठिकाणी आहे. आणि सतु संश्रावयामास महाराजं परीक्षिती. जे परीक्षितीला शुकाचार्याने सांगितलं ते भागवत ब्रह्मसंहितम, पुराणं ब्रह्मसंहितम हे पूर्ण वेद तुल्य अशा प्रकारची ताकद असलेलं आहे. आणि हे वेद तुल्य असलेलं भागवत सर्वात श्रेष्ठ आहे, निश्रेयस प्राप्त करून देणार आहे. आणि असे हे भागवत. आता या भागवत ग्रंथाचा हा 3रा अध्याय या ठिकाणी समाप्त केल्यानंतर 4थ्या अध्यायाला सुरुवात करतात. त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलाय की ज्या वेळेला इति ब्रुवाणं संस्तुते मुनं दीर्घसत्रेणां वृद्ध कुलपती सूत ब्रुवच शौनको ब्रवीत. शौनकाने प्रश्न उपस्थित केला, महाराज अहो तुम्ही म्हणता हे परीक्षितीने हे भागवत ऐकलं, परीक्षितीने भागवत ऐकलं शुकाचार्य महाराजांच्याकडून, तेव्हा हे कधी घडलं, काय घडलं, कसं घडलं ते आम्हाला सांगा. भागवताची निर्मिती कशी झाली, शुकाचार्यांना वेळ कसा मिळाला, परीक्षित राजे असून ते भागवत ऐकायला कसे आले, हे सगळं आम्हाला सांगा. आमचे कान उत्सुक आहेत. असा प्रश्न शौनकांनी विचारल्यानंतर आता सूत त्यांना काय उत्तर देतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.